लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळेवाडी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. आज वळेवाडी येथील पार्वतीबाई कोळी यांचं दुःखद निधन झालेलं होतं. आज भर पावसामध्ये वळेकरवाडी यांना स्मशानभूमी नसल्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्षात शेडच्या साहाय्याने शेड मारून पार्वतीबाई कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. वारंवार प्रशासनाकडे विनंती करून सुद्धा प्रशासन याकडे डोळा करत असल्यामुळे आलेल्या पाहुणे मंडळीतून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे. कारण जवळपास सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण स्मशानभूमीचा जो रस्ता आहे तो संपूर्ण दलदलीयुक्त झालेला आहे. कारण जवळपास वळेवाडी गावापासून स्मशानभूमीपर्यंत येण्यासाठी जवळपास 5 ते 10 मिनिट वेळ लागत असताना सुद्धा या ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडल्यामुळे आज अक्षरशः पार्वतीबाई कोळी यांचं मृतदेह स्मशानभूमीपर्यंत आणत असताना फार मोठी कसरत या ठिकाणी करावी लागलेली आहे. तारावरली कसरत करून अक्षरशः पावसात JCBच्या साहाय्याने रस्ता करून स्मशानभूमीसाठी रस्ता करून अशा प्रकारे या ठिकाणी पत्राचा शेड मारून पडत्या पावसामध्ये अंत्यविधी पार्वतीबाई कोळी यांच्यावर केल्यामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त आहे. कारण प्रशासनाकडे अर्थात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून देखील ग्रामपंचायत सतत पाठपुरावा करत आहे या ठिकाणी. कारण पार्वतीबाई कोळी यांच्यावर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. काही वळेवाडीकर ग्रामस्थ आहेत, त्याचबरोबर पार्वतीबाई कोळी यांचे जे नातू आहेत कुठल्या प्रकारे त्यांना त्रास झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मी सागर अंकुश कोळी. सकाळी आमच्या आजीचं 8-8:30 दरम्यान निधन झालं. तरी पाऊस असल्यामुळे स्मशानभूमीकडे येण्यासाठी JCBने रस्ता करावा लागला. गावातील लोकांचं पण सगळं इथं शौचालय असून सुद्धा ते रस्त्यावर येऊन बसतात. त्यामुळं पावसामुळे पण हैराण झाली आणि रस्ता करून इकडे येण्यासाठी जवळपास 10-15 मिनिट लागतात इथे यायला. तरी 2 तास त्यासाठी गेले. यापूर्वी केला होता अगोदर, पण ते कसं आता जास्त लक्ष कामाला जात असल्यामुळं कडे एवढं कोण लक्ष देत नव्हतं. सरपंचांनी ते अगोदर पाठपुरावा करून देखील पण त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. नमस्कार, मी विजय ज्ञानेश्वर घायाळ. मी ह्या गावातील एक समाजसेवक नागरिक आहे. मला ह्या गावातील नागरिक म्हणून सांगण्यासाठी अतिशय लाज वाटत आहे. या ठिकाणी आज वळेवाडी गावामध्ये भर पावसात एखाद्या व्यक्तीच्यावर अंत्यसंस्कार करताना जर एवढा त्रास होत असेल तर आमच्या गावामध्ये हा कुणाकडे ह्या गावाकडे लक्ष आहे आज मला कळला. हा प्रशासनाचा कामचुकारपणा नाही, हा प्रशासनाचा निर्लज्जपणा आहे. ह्याला विशेषतः जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. आम्ही वारंवार ग्रामपंचायतच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार ग्रामपंचायतच्या माध्यमातून निवेदन दिले, अर्ज केले, मागणी केली. जिल्हाधिकारी साहेबांनी अशी मान हलवून आम्हाला प्रत्येक वेळेस माघारी पाठवलं आहे. त्याचबरोबर गौण खनिज कर्म ते अधिकारी सुद्धा चुकीच्या पद्धतीने आम्हाला उत्तर देतात. आज या वळेवाडी गावामध्ये पाझर तलाव, मोठ्या प्रमाणात पाझर तलाव आहे. जसा पाझर तलाव आहे, ज्या पाझर तलावामध्ये कधीही मोठा पाऊस झाला तरी त्या पाझर तलावात पाणी थांबत नाही, ती जमीन पडीक आहे. त्या ठिकाणी आम्ही मागणी केली की या पाझर तलावामध्ये थोडीशी जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित करून त्या ठिकाणी ही करून आम्हाला स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित करावी. तर अधिकाऱ्याने आम्हाला वेळोवेळी हो म्हणत अशी उत्तरं दिली, पण त्या ठिकाणी कोणतंही केलं नाही. आज जवळजवळ आम्ही 5 वर्ष झालं पाठपुरावा करत आहोत, पण आमचं कोणतंही नाही. आम्ही जर त्या वर्षी असंच पावसाळ्यात एखादी व्यक्ती वारली तर असंच अंत्यसंस्कार करायचं. गावातील आलेली अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक बरंच वंगाळ बोलून जातात. आमचं प्रशासनाला विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांना सवाल आहे, तुम्ही आमच्यावर का बरं वेळोवेळी दुर्लक्ष करता? आमच्या गावाला लक्ष नाही. आमचं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे का नाही? का आमच्या वळेवाडी गावाला स्वतंत्र जिल्हा म्हणून तुम्ही घोषित करणार आहात का? तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये आमच्या वळेवाडी गावाचं काय नाव निशाण आहे का? माझा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल आहे. आणि येणाऱ्या काळात जर आमची स्मशानभूमी नाही झाली तर आम्ही पूर्णपणे मतदानावर बहिष्कार करणार आणि स्वतंत्र जिल्ह्यासाठी वळेवाडी मागणी करणार. या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याच वेळा बोललो आहेत. आणि विशेषतः मला सांगायचं आहे, प्रत्येक वेळेस जर आमच्या वळेवाडी गावामध्ये काय जर झालं तर लोकप्रधान न्यूज चॅनल ट्यून करते. असंच मीडियाच्या माध्यमातून तक्रार करत आहोत. लेखी आश्वासन केले आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने 4-5 वेळा केली. पण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना माझा एक जाहीरपणे प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो जिल्हाधिकारी साहेब, वळेवाडीतील प्रत्येक नागरिक हा झोपेत असलेला वाघ आहे. तुम्ही या वाघेला जागा करण्याचं काम करू नका. हा वाघ जर जागा झाला तर पुन्हा आम्ही मोर्चाला उतरल्यावर आपल्याला गप बसणार नाही.
लवकरात लवकर स्मशानभूमीची आमची मागणी पूर्ण करा एवढी बोलून तुम्हाला अनेकदा परत हा कळकळीचे हात जोडून विनंती करतो. मी मोहम्मद पठाण, प्रहार संघटना सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष. तर आज उळेवाडीमधले जी सत्य परिस्थिती आम्ही डोळ्यानं पाहण्यासाठी इथंपर्यंत आलो, परंतु ग्रामपंचायतने वारंवार कलेक्टरला, तहसीलदारला ह्यांना निवेदन सुद्धा दिलेले आहेत. तर त्या निवेदनावरती पाठपुरवठा कुठल्या आमदार खासदारांनी सुद्धा केलेला नाही. तर ह्या आमदार खासदारांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण गावामध्ये 4-4 वेळा गटारी मंजूर करून देता, परंतु ह्या गटारी एक वेळेस थांबवावे, आपण रस्ते थांबवावे. परंतु पानंदा रस्त्यामधून आहे ना, त्या शेतकऱ्यांसाठी आणि मशानभूमीकडे येणारा सुद्धा रस्ता आहे. तर ह्या रस्त्याचा आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर आपण उळेवाडीसाठी मशानभूमी उपलब्ध करून देण्यात यावी. अन्यथा कलेक्टर साहेब आपल्याला हात जोडून लास्ट वेळ विनंती करतो, जर उळेवाडी गावात जर पुढच्या वेळेस जर एखादी मयत झाली तर प्रहार संघटना गप्प बसणार नाही. तर प्रहार संघटना ती डेड बॉडी, ती मयत घेऊन आपल्या कॅबिनमध्ये येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. आणि अंतविधीची गरज पडली तर आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा चालेल, परंतु आम्ही अंतविधी तुमच्या कलेक्टर ऑफिसमध्येच करणार. ही आमची लास्ट वेळची विनंती आहे. तहसीलदार साहेब आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण ह्या उळेवाडी गावाकडे आवर्जून लक्ष देऊन लवकरात लवकर मशानभूमीचा विषय मिटवावा एवढी आपल्याला विनंती करतो. अन्यथा प्रहार स्टाईलने प्रहार काय आहे हे आपल्याला आम्ही कायद्यानेच दाखवून देऊ.